श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने व्हेज पुलाव कसा करायचा. तर व्हेज पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य, सर्वात आधी मी इथे 3 वाट्या बासमती तांदूळ घेतले आणि तांदूळ स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचे आणि अर्धा तास पाण्यातच भिजत ठेवायचे. अर्धा तास झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि एका टोपामध्ये पाणी घेऊन ते गरम करायला ठेवायचे. पाणी गरम करत असताना त्यामध्ये 2 टीस्पून तेल आणि मीठ घालायचे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जो तांदूळ घेतला होता तो आता यामध्ये शिजायला ठेवायचा आहे. आपला भात जो आहे तो आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये, अर्धा कच्चाच ठेवायचा आहे. आणि भात अर्धा कच्चा शिजून झाल्यानंतर तो साईडला काढून घ्यायचा. भात साईडला काढून झाल्यानंतर यामध्ये वरतून आपल्याला थंड पाणी घालायचंय आणि 2 ते 3 तासासाठी भात आपल्याला असाच ठेवायचा आहे. नंतर मी इथे उभ्या भाज्या चिरून घेतल्या, जसं की फरसबी, गाजर, फ्लावर आणि वाटाणे. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही अजूनही भाज्या घेऊ शकता. नंतर या सर्व भाज्या आपल्याला थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत. इथे मी काजू तळून घेते सर्वात आधी, नंतर एक एक करून सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही भाज्या वाफवूनही घेऊ शकता. अशा प्रकारे सर्व भाज्या तळून झालेल्या आहेत. नंतर एक पसरट टोप घेऊन त्यामध्ये तेल घालायचंय, त्यामध्ये तमालपत्र घालायचं आणि सर्व जे खडे मसाले आहेत जसे की दालचिनी, काळी मिरी, लवंग, जिरे, मसाला वेलची आणि हिरवी वेलची घालायची. ते भाजून घ्यायचंय आणि इथे उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात. टॅमॅटो घालायचाय. टॅमॅटो चांगला भाजायचा आहे, नरम होईपर्यंत टॅमॅटो भाजून घ्यायचा. आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व यामध्ये घालायच्यात आणि चांगल्या परतून घ्यायच्यात. मीठ घालायचंय चवीनुसार. मी इथे 1 टीस्पून साखरही घातली यामध्ये. परत एकदा सर्व परतून घ्यायचंय चांगलं. नंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाज्या अशा शिजवून द्यायच्यात आणि जो शिजवलेला भात आहे तो वरतून आपल्याला हलक्या हाताने यामध्ये घालायचा आहे आणि हलक्याच हाताने आपल्याला भात परतायचा आहे. सर्व भात परतून झाल्यानंतर ह्यामध्ये वरतून आपल्याला जे आपण तळून घेतलेले काजू होते ते घालायचे. तुम्ही मनुकेही घालू शकता, पण माझ्याकडे मनुके नव्हते म्हणून मी घातले नव्हते. आणि अशा प्रकारे आपला व्हेज पुलाव तयार आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.